पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल दुर्दैवी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया. थेट अमित शहा यांच्याशी बोलणार. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडालेली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील 9 खासदारांपैकी 6 खासदार बंडखोरी करण्याच्या मार्गावर असल्याचं सांगितलं जात आहे. आता अशातच एक मोठी घडामोड घडलेली आहे. बंडखोरी करणाऱ्या या खासदारांपैकी एक असलेल्या ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या केसमध्ये आज निकाल हाती आलाय. निकालामुळे मोठा ट्विस्ट आलाय. ओमराजे निंबाळकर यांनी बोलताना मोठं विधान केलंय. त्यांनी म्हटलंय की शिंदे गटात जाण्याबाबत अजून कोणताही निर्णय घेतलेला आहे. कोर्टातील निकालाचा माझ्या बंडखोरीच्या निर्णयाचा काही संबंध नाही. यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केलंय. त्यांनी म्हटलंय की या निकालाची अपेक्षा नव्हती, हे अत्यंत दुर्दैवी आहे. पुढे शिंदे यांनी म्हटलंय की याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मी देखील थेट गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बोलणार आहे. महत्त्वाचं म्हणजे अत्यंत गाजलेलं, थरकाप उडवणारा हत्याकांड होता आणि यामध्ये न्याय मिळायलाच हवा होता. तब्बल 2 दशकानंतर अखेर पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल आज कोर्टाने दिलाय. सबळ पुराव्याअभावी या आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. माफीचा साक्षीदार विश्वासू नसल्याने त्याच्या जबाबाच्या आधारावर आम्हाला आरोपींना शिक्षा देता येत नाही, असं कोर्टाने म्हटलंय. ओमराजे निंबाळकर यांच्या कुटुंबाला या निकालामुळे मोठा धक्का बसलाय. त्यामुळे आता राज्यात राजकीय समीकरणे फिरण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.